नमस्कार, कशी आहात सगळे? सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आज संकष्टी आहे ना, झालेलं आहे उपवासाचं करायचं. आज मी करणार आहे बटाट्याची भाजीची आमटी. त्याच्यासाठी घेतलेले असं शिजवलेला बटाटा आहे आणि हे मिक्सरलाच बारीक केलेलं आहे का हिरवी मिरची आणि त्याच्यामध्येच कच्चे शेंगदाणे बारीक केलेत. कारण का आपल्याला अशी घट्ट आमटी करायची ना, त्यासाठी कच्चे शेंगदाणेच टाकायचे आणि बारीक करायचे. घेतलेलं आहे त्यात मस्तपैकी तेल टाकूयात. इकडे गॅस सुरू केलेला आहे. पाणी होतं वाटतं थोडंसं. तेल टाकलं आणि आपल्याला आता हे एवढ्या काही मिरच्या हिरव्या नाहीत, हिरव्या तिखट नव्हत्या, म्हणून मी आता हे सगळं टाकणार आहे. चमच्यानं येत नाही. छान तेलामध्ये परतून घ्यायचं. कारण का आपले शेंगदाणे पण कच्चेच होते ना टाकलेले मी. कमी गॅसवर आपलं मस्त करायचं. आणि इकडं भात पण करायला ठेवलेला आहे. भातावर खायची आमटी आहे. ते आहे बगर आहे. बगर मस्तपैकी शिजत टाकलेली आहे. छान धुवून मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं, त्यामुळे जरा सुट्टी सुट्टी होती, छान लागते. इकडे ठेवलेलं आहे हे आणि इकडं आपली आमटी करायची चाललेली आहे. उद्या आला आणखी सोमवारी पण उपवास असतो ना. आज संकष्टी, उद्या सोमवार, मग उद्या खिचडी करायची. मग काय होतं 2 दिवस खिचडी ना नको वाटते खायला. त्यामुळं आज म्हटलं करा आपलं मस्त बगर भात आणि जरा वेपर्स काहीतरी तळायचं. छान घेते परतून मी मस्त. थोडंसं पाणी टाकते. हे पाणी ना मिक्सरचं भांडं धुतलेलं आहे, म्हणजे हे याचं पाणी आहे. भात पण होतो इकडं आपला मस्त. हलवायचं जरा आणि गॅस कमी करते. शिजतंय काय ह्याच्याकडे बघायचं नाही. पाणी प्रमाणात टाकले की नाही होतं पटकन. आज उपासाचं चाललेलं आहे आमटी भात करायचं. वाव, इकडे शिजतंय भात, इकडे होती मस्तपैकी टेस्टी आमटी. छान लागते बरं का, असं वेगळं काहीतरी. म्हणजे उपासाला हेच की खूप पर्याय खूप आहे. सगळं खूप काय काय करू शकतो, पण असं पोटभरीचं यायचं आहे ना, खिचडी किंवा बगरच्या भात आणि आमटी. त्याला आता होत आलेलं आहे मस्त. आता आपण बटाटा टाकूयात. ह्याच्यामध्येच मीठ आपल्या चवीनुसार आणि हे पाणी टाकते. मस्त. आता हे उकळे आले का खाण्यासाठी आमटी आणि भात तयार होणार. आता एक शेंगदाण्याची घेतली, त्यामुळे काय झाली आमटी एकदम ते झाली, घट्ट झाली.
आणि घट्ट होते जरा थोडीशी 2 मिनिट शिजत आली की नाही उकळी आल्यानंतर घट्ट होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये आमटी करताना की नाही कच्चे शेंगदाणेच बारीक करून टाकायचे, त्यामुळे आमटी घट्ट होते. इकडं बघू शकता भात पण होत आले. आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि होतोय मग आपला भात तयार. इकडं आमटी तयार. आहा मस्त. कुठं आहे कॅमेरामॅन, फोकस करो. वा कसं आहे. इकडं आमटी, इकडे होतोय भात. आज असं आहे मस्तपैकी उपवासाच्या फराळाचं नियोजन. स्वयंपाक तर झालेला आहे, आमटी भाजी भात चपाती सगळं झालेलं आहे ते, पण हे उपवासासाठी करते. भात आणि मस्तपैकी बटाट्याची पातळ भाजी. आली उकळी आली बघा, ते छान. हा हा असं दिसतंय मस्त ना. आणि याला काही जास्त शिजवायची गरज नाही, कारण की आपण छान शिजवून घेतलेला आहे बटाटा ते. आणि आता आली बघा उकळी. वा चला, मस्त अशी केलेली आहे उपवासाची आमटी. कोणाकोणाचा उपवास आहे या भात आणि उपवासाची आमटी खायला.